नमस्कार, मी रुपाली बारबंद. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. आज आपण कोकोनट आईस्क्रीम बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. याआधी मी डेझर्टच्या रेसिपी या तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आणि त्याची प्लेलिस्टसुद्धा केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. इथे मी 5 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि दूध आणि साखर आपण हे बॉईल करून घेणार आहोत. आणि इथे मी एक नारळ घेतलेला आहे. त्याची साल तुम्ही काढून घेऊ शकता किंवा नाही काढली तरी देखील चालेल. आणि आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आणि मिक्सरमधून फिरवताना त्यामध्ये नारळाचंच पाणी मी घालते. नारळाचंच पाणी वापरून हे मी ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि आता ह्या दुधामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत. हे आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि इथे मी अर्धा लिटर दुधासाठी एक नारळ वापरलेला आहे. यामध्ये तुम्ही मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता आणि व्हिपिंग क्रीम देखील घालू शकता. इथे मी नॅचरल पद्धतीने केलेला आहे. आणि 2 मिनटं हे मी फेटून घेतलेलं आहे ब्लेंडरनी. आणि आता ह्या बाउलमध्ये मी हे ट्रान्सफर करते. यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि हे 5 ते 6 तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभरही ठेवू शकता. आणि आईस्क्रीम हे मी फ्रीजरमधून काढून घेतलेलं आहे. आपण हे बाउलमध्ये सर्व करणार आहोत. कोकोनट आईस्क्रीम हे तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.